कायदे मंडळ सर्वश्रेष्ठ, कार्यकारी मंडळ सर्वश्रेष्ठ की न्यायमंडळ सर्वश्रेष्ठ असा प्रश्न आपल्याकडे निर्माण झाला होता। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही दिवसापूर्वी एक भाषण केलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की आर्टिकल 142 हे डेमोक्रेटिक फोर्सेसच्या विरोधामध्ये एक न्यूक्लिअर मिसाईल म्हणून काम करत आहे आणि हे न्यूक्लिअर मिसाईल डेमोक्रेटिक फोर्सला अडचण ठरत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या आर्टिकल 142 मुळे सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम पॉवर ठरत आहे, परंतु सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम पॉवर नाही तर संसद ही सुप्रीम पॉवर आहे असं जगदीप धनखड यांचं म्हणणं होतं। आणि त्यांच्यानंतर निशिकांत दुबे या भाजपच्या खासदारांनी देखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं की सुप्रीम कोर्ट त्यांच्या शक्त्यांचा गैरवापर करत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि भारतामध्ये जे काही गृहयुद्ध सुरू आहे त्याला सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे असं देखील त्यांचं म्हणणं होतं। या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे आणि जे लोक संसद सर्वश्रेष्ठ आहे असं सांगतात त्या लोकांना सुप्रीम कोर्टाने एक चांगलीच समज दिलेली आहे। सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की नाही कायदे मंडळ सर्वश्रेष्ठ आहे, ना कार्यकारी मंडळ सर्वश्रेष्ठ आहे, ना न्यायमंडळ सर्वश्रेष्ठ आहे। सर्वश्रेष्ठ आहे ते ह्या देशाचं संविधान आणि भारतीय संविधान हेच या तिन्ही मंडळापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। याच्या पुढे जाऊन त्यांनी याचं विश्लेषण करत असताना सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे संविधानाच्या अखत्यारीत काम करतं। संविधानाने काय सांगितलेलं आहे हे बघून ते काम करत असतं। संविधानाच्या बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी या तिघांनाही नाही आणि त्याच्यामुळं सर्वश्रेष्ठ कोण आहे असा जर प्रश्न तुम्ही विचाराल तर या देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। जगदीप धनखड यांचं म्हणणं होतं की संसद सर्वश्रेष्ठ आहे कारण संसद ही कायदा करते आणि संसद ही एक डेमोक्रेटिक फोर्स आहे आणि त्यांना लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींचं सभागृह हे सर्वश्रेष्ठ असतं असं त्यांचं म्हणणं होतं। आणि लोकप्रतिनिधींना संविधानाने आर्टिकल 368च्या अंतर्गत जी सुपर पॉवर दिलेली आहे त्या सुपर पॉवर अंतर्गत या देशाच्या संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार देखील संसदेला आहे। त्याच्यामुळे संसद ही सुप्रीम आहे असं त्यांचं म्हणणं होतं। पण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की आर्टिकल 368 अंतर्गत त्यांना फक्त अमेंडमेंट करण्याचे अधिकार आहेत, बदलाचे अधिकार नाहीत। अर्थातच संसद ही संविधान बदलू शकत नाही, त्याच्यामुळं संसदेवरती देखील एक कंट्रोल संविधानाने ठेवलेला आहे। ज्या पद्धतीचा कंट्रोल कायदे मंडळावर आहे, कार्यकारी मंडळावर आहे, तसाच प्रकारचा कंट्रोल न्यायमंडळावर देखील आहे आणि त्याच्यामुळं आपण ही जी काही तिन्ही संस्था आहेत लोकशाहीच्या, या तिन्ही संस्था या संविधानाच्या अंतर्गत काम करतात, संविधानाच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करण्याचे अधिकार नाहीत। सुप्रीम कोर्ट ज्या काही गोष्टींचं विश्लेषण करतं किंवा सुप्रीम कोर्ट कायद्याचा जो काही अन्वयार्थ लावतं तो अन्वयार्थ लावण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला असले तरीही सुप्रीम कोर्ट हे अधिकार लावत असताना किंवा याची विश्लेषण करत असताना संविधानाच्या अंतर्गत असलेल्या बाजू बघूनच किंवा संविधानाच्या अखत्यारीत राहूनच याचं विश्लेषण करत असतं किंवा त्याचा अर्थ लावत असतं आणि त्याच्यामुळं एखादा कायदा जर संविधानाचा भंग करणारा असेल किंवा संविधानाच्या मूलभूत चौकटीला जर डिस्टर्ब करणारा असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे असं संविधान सांगतं आणि त्याच अंतर्गत राहून सुप्रीम कोर्ट अशा कायद्यांचं विश्लेषण करत असतं, ॲनालिसिस करत असतं आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्याचा जो अधिकार सुप्रीम कोर्टाला प्राप्त झालेला आहे तो देखील अर्थ या संविधानामुळे प्राप्त झालेला आहे, ना की संविधानाच्या बाहेर जाऊन एखाद्या गोष्टीचा अर्थ सुप्रीम कोर्ट लावू शकत नाही। आणि त्याच्यामुळं ज्या काही लोकशाहीच्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांना बंधनं घालून देण्याचं काम हे संविधानाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना या संविधानाच्या अंतर्गत राहून काम करावं लागतं। या संविधानाच्या बाहेर जाऊन नाही कायदे मंडळाला काम करता येतं, कार्यकारी मंडळाला काम करता येतं, ना सुप्रीम कोर्टाला काम करता येतं। त्याच्यामुळं आपण सगळे या संविधानाच्या अखत्यारीत आहोत आणि संविधानच आपल्या सगळ्यांचा मार्गदर्शक आहे। त्याच्यामुळं कोण सर्वश्रेष्ठ आहे असा प्रश्नच विचारणं चुकीचं आहे, कारण जर या देशामध्ये संविधानाने हा देश चालत असेल तर या देशामधलं संविधानच सर्वश्रेष्ठ असू शकतं। परंतु जगदीप धनखड, निशिकांत दुबे या लोकांचं म्हणणं असं होतं की नाही संसद सर्वश्रेष्ठ आहे। हाच प्रश्न आपल्याला माहिती असेल की 1970 ते 90च्या दशकामध्ये खूप चर्चेला आलेला होता। या 20 वर्षामध्ये जी महत्त्वाची 3 प्रकरणं झालेली होती त्याच्यामध्ये LIC ऑफ इंडिया, केशवानंद भारती खटला आणि मिनर्वा मिल्स प्रकरण, या तिन्ही प्रकरणामध्ये देखील संसदेला असं वाटत होतं की आर्टिकल 368च्या अंतर्गत संसदेला घटनेमध्ये बदल करण्याचे अधिकार आहेत। अर्थातच संसद ही या देशाचं संविधान बदलू शकते, परंतु त्यावेळी देखील सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं होतं की संसदेला 368 अंतर्गत
अमेंडमेंट करण्याचे अधिकार आहेत, घटना बदलण्याचे अधिकार नाहीत. त्याच्यामुळे तिथे जे काही मर्यादा येते ती मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि संविधानामध्ये बदल करत असताना किंवा अमेंडमेंट करत असताना देखील तुम्हाला काही प्रोसेस दिलेली आहे, त्या प्रोसेसचं पालन करूनच अमेंडमेंट करावं लागतं. त्याच्यामुळं अमर्याद अशा प्रकारचे बदल करण्याचे अधिकार किंवा संसदेला नाही आहेत. आणि त्याच्यामुळं संसद हे सगळे जे काही अमेंडमेंट आहे हे अमेंडमेंट देखील संविधानाच्या अंतर्गत राहून करत असते. त्याच्यामुळं संसदेला अमर्याद असे अधिकार 368 अंतर्गत देण्यात आलेले नाहीत. इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं होतं की संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे किंवा जी काही मूलभूत चौकट आहे त्या मूलभूत चौकटीला डिस्टर्ब करण्याचा अधिकार देखील संसदेला नाहीत. त्याच्यामुळं संसदेनं हे फॉलो केलं पाहिजे की कलम 368 जी काही प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर 2/3 बहुमताने बदल करण्याचे अधिकार असतील तर 2/3 बहुमताने केले पाहिजे. त्याच्यामध्ये जर राज्याच्या एकूण संख्येच्या 51% मतांचा अधिकार असेल तर तो देखील तपासला पाहिजे. असे वेगवेगळे जे काही नियम त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या नियमामध्ये राहूनच आपल्याला संविधानामध्ये फक्त अमेंडमेंट करता येऊ शकतं, संविधान बदलता येत नाही. आणि त्याच्यामुळे संविधान बदलाचे अधिकार हे संसदेला नाहीत किंवा संविधानामध्ये वाटेल ते बदल करण्याचे अधिकार देखील संसदेला नाहीत. संविधान ज्या पद्धतीनं सांगतं आहे त्याच बदलाचा किंवा त्याच अमेंडमेंटचा प्रोसेसनुसार आपल्याला या संविधानामध्ये अमेंडमेंट करता येऊ शकतात. आणि म्हणून आता देखील सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जरीही काही लोकांना असं वाटत असेल की संसद ही सर्वश्रेष्ठ आहे कारण संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार आहेत किंवा अमेंडमेंट करण्याचे अधिकार आहेत किंवा कायदे करण्याचे अधिकार आहेत, त्याच्यामुळं जर त्यांना संसद सर्वश्रेष्ठ वाटत असेल तर ते चुकीचं आहे. या देशामध्ये संसद सर्वश्रेष्ठ नाही तर संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. काही लोकांना असंही वाटू शकतं की सुप्रीम कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे, तर सुप्रीम कोर्ट देखील सर्वश्रेष्ठ नाही आहे. सुप्रीम कोर्ट सर्वश्रेष्ठ नाही, संसद सर्वश्रेष्ठ नाही आणि जे काही इतर संस्था आहेत त्या कुठल्याही संस्था या सर्वश्रेष्ठ नाही आहेत. तर या देशामध्ये फक्त संविधान आणि संविधानच सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच संविधानाच्या अंतर्गत राहून या देशातल्या सगळ्या लोकशाहीच्या संस्थांनी काम केलं पाहिजे. जगदीप धनखड यांना जरी वाटत असले की आर्टिकल 142 हे डेमोक्रेटिक फोर्सेसच्या अगेन्स्टमध्ये असलेलं एक न्यूक्लिअर मिसाईल आहे, तर ते तसं नाही आहे. हे एक प्रकारचं काम करण्याचं एक बंधन घालून दिलेलं आहे आणि त्याच बंधनात राहून आपल्याला देश चालवावा लागणार आहे. आणि म्हणून संविधान हे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असतं. संविधान हे आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं हे सांगत असतं. त्याच्यामुळं संविधान हाच आपला मार्गदर्शक आहे आणि आपल्या सगळ्या लोकशाही संस्थांमध्ये संविधान हेच एकमेव सर्वश्रेष्ठ आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आपल्याला नेमकं या सुप्रीम कोर्टाच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आणि जगदीप धनखड आणि निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या देशामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ किंवा इतर ज्या काही लोकशाही संस्था आहेत या संस्थांपैकी सर्वश्रेष्ठ कोण आहे, आपली नेमकी भूमिका काय आहे, का संविधानच सर्वश्रेष्ठ आहे, आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.